मुंबई कर इंडिया टीवी न्यूज, सच के साथ हमेशा। खबर नहीं, असर वही। दिलीप भोये, वकील शहर प्रमुख मीरा रोड। माननीय संतोष राणे साहेब, मनोज राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। स्नेहा नरे मॅडम, सुजाता कोटियन मॅडम, संतोष भोये, श्रीजा मेठूर, राजेश साबळे, आपल्या सर्वांचा सुंदर सरोवरतर्फे मी हार्दिक अभिनंदन करत आहे। त्याचबरोबर योगेश देवकर, महेश जगताप, आपले हार्दिक स्वागत। संतोष भोये साहेबांनी मार्गदर्शन करत 2 शब्द बोलावे। नमस्कार। सुंदर सरोवर सोसायटीमध्ये आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी राज्याचे परिवहन मंत्री नामदार श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आपण जो वह्या वाटपाचा कार्यक्रम करतो तो आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याच्यासाठी उपस्थित असलेले मीरा भाईंदरचे शिवसेनेचे समन्वयक श्री मनोज राणे साहेब, प्रभाग 17चे उपशहर प्रमुख श्री दिलीप शेठ भोईर, सर्व शाखा प्रमुख आमच्या नडेताई आणि सर्वच महिला सहकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आता कार्यक्रम वह्या वाटपाचा आहे। सर्वजण वह्यांची वाट बघतायत, त्यामुळे जास्त भाषणात मी काही वेळ वाया घालवणार नाही। अन्यथा वह्या घेणाऱ्यांच्या मनामध्ये माझ्या हेतूविषयी शंका निर्माण होईल। परंतु उपस्थित शिवसैनिकांसाठी हा निरोप आहे की आपल्याला प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन किंवा प्रभागातल्या प्रत्येक माणसापर्यंत जाऊन हे सांगायचे की निवडणुकीच्या जय पराजयानं शिवसेनेच्या कुठल्याही उपक्रमात खंड पडत नाही। निवडणुकीत यश अपयश येणं याच्यावरती शिवसेनेची क्रियाशीलता ठरत नाही, तर शिवसैनिक, शिवसेना आणि नामदार प्रताप सरनाईक साहेब हे 365 दिवस आणि 24/7 मीरा भाईंदरकरांच्या सेवेमध्ये कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील। आपण आता काल परवापर्यंत आपण सर्वजण SIRच्या कामामध्ये बिझी होतो। या कॉम्प्लेक्स मध्ये किती लोक तिथे आहेत ना? तुम्ही सर्वांनी आपापली नावं मॅपिंग करून घेतली? किती येते मतदार, किती आहे टोटल अंदाजे? म्हणजे एक यादी आहे पूर्ण, त्यातून किती लोकांची नावं राहील? मोस्ट ऑफ झाले। तुम्हाला सांगतो, मीरा भाईंदर शहरात किंवा या 145 विधानसभा क्षेत्रात 5,19,000 मतदार आहेत। त्यापैकी फक्त 3,01,000 मतदारांची नाव मॅपिंग झाली, म्हणजे 2,15,18,000 नावं डिलीट झाली। लक्षात ठेवा, डिलीट झाली म्हणजे आजच्या तारखेला उघडण्यात आली। म्हणजे कल्पना करा की शिवसेनेच्या पराभवामध्ये किंवा अपयशामागे हे जे 2,18,000 नावं होती यांचा किती मोठा हातभार असेल। त्यामुळे शिवसेनेचं अपयश हे समोरचा पक्ष बलवान होतं याचं द्योतक नव्हतं, तर ही 2,18,000 नावं जी शिल्लक होती यादीत, या 2,18,000 नावांवरती आपलं झालेलं दुर्लक्ष हे आपल्या अपयशाला कारण होतं। अन्यथा यावेळेस मीरा भाईंदरच्या मतदारांनी मनात ठरवलेलं होतं की यावेळेसची मीरा भाईंदर महापालिकेची सत्ता ही शिवसेनेच्या ताब्यात द्यायची। परंतु काही हरकत नाही, आपण सर्वजण मनापासून प्रयत्न केला, अपयश आलं, पुढच्या वेळेस दुप्पट ताकदीने आपण कामाला लागू। सुंदर सरोवरमधल्या ज्या काही समस्या असतील, तुम्ही जे इथे काम करणारे जे शिवसैनिक आहेत, तुम्ही दिलीप शेठ यांच्यापर्यंत पोहोचवा, लिखित स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही साहेबांच्यापर्यंत पोहोचू। मीरा भाईंदर शहरात आपल्याला कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या माणसाची गरज नाही इथे काम करून घ्यायला। आपल्याकडे मंत्री महोदय आहेत, आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे नगर विकास खातं आहे,
त्यामुळे सुंदर सरोवरच्या कुठल्याही व्यक्तीची कसलीही समस्या मीराबाईंच्या महापालिकेची असो किंवा राज्य सरकारच्या लेवलची असो ती आपण साहेबांच्याकडून 24 तासात किंवा म्हणजे दिलेल्या वेळेच्या अल्टिमेटम मध्ये आपण ते सोडवून दिलो. त्यामुळे तुम्ही संतोषजी कायम लोकांच्या इथे संपर्कात राहायचं. तुम्ही विभाग प्रमुख आहात, इथले शाखा प्रमुख आणि सर्वच महिला शाखा संघटिका स्नेहताई आपण सर्वजणी संपर्कात राहा. सर्व महिला पुरुष आणि आताची शिवसेना जी आहे किंवा अगोदरची शिवसेना असेल ही जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन आपण आता लोकांशी कनेक्ट झालेलो आहोत. काल जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की मराठीची सक्ती नाहीये तर मराठीची भक्ती करण्याचं आव्हान आपण केलेलं आहे की आपण रोजगारासाठी इथे आलो. अनेक कदाचित आपल्यातलेच लोक गैरसमज पसरवत आहेत की मराठीची जबरदस्ती मराठीची सक्ती ही व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या माणसावरती केलेली आहे. आपण जर परदेशात गेलो समजा दुबईमध्ये बऱ्याचपैकी भारत पाकिस्तानचे लोक जाऊन राहतात तिथे हिंदी भाषा चालते थोडीफार मोडकी तोडकी. परंतु युरोप कंट्रीज मध्ये गेल्यावरती तुम्हाला इंग्रजी यावीच लागते ना. तिथे तर तुम्ही कोकणीत मालवणीत घाटीत मराठीत किंवा खानदेशी भाषेत नाही बोलू शकत. तसं महाराष्ट्रात आल्यावरती आपण मराठी भाषा शिकण्यासाठी साहेबांनी आवाहन केलं आणि बऱ्यापैकी सर्व आपले जे उत्तर भारतीय किंवा इतर प्रांतातून आलेल्या लोकांनी सहकार्य केलं. त्यामुळे त्या सर्वांचं मनापासून आभार. आजचा कार्यक्रम वह्या वाटपाचा आहे. आमचे लहान सर्व सहकारी या ठिकाणी जमलेले आहेत. खरं तर तशी संख्या थोडीशी कमी आहे. कदाचित सुंदर सरोवरमध्ये विद्यार्थी कमी पालक जास्त झाले क्लासला गेले काय हरकत नाही. आपण क्लास वाल्याला पकडूया आपण आता पुढच्या वेळेस. पण काय हरकत नाही. आम्ही तुमच्यासाठी मराठीत सगळे मराठी की हिंदी बोलू थोडंसं चालते ना मराठी. आता घरी जाऊन तुम्ही मम्मी पप्पांना आठवणीनं सांगायचं की प्रताप सरनाईक साहेबांनी हा वह्यांचा सेट माझ्यासाठी दिलेला आहे अभ्यासाला. साहेब त्यांची जबाबदारी पार पडतायत, तुम्ही तुमची जबाबदारी आता पार पाडायची. आता 3 वर्षानंतर निवडणूक आहे. तोपर्यंत सारखं मम्मी पप्पाला सरनाईक साहेबांच्या नावाची आठवण करून द्यायची. बरोबर. काय करून देणार आठवण कोणाच्या नावाची? हा प्रताप सरनाईक साहेबांची. चला थँक्यू. तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात. प्रभाग क्षेत्रातल्या सर्व शिवसैनिकांचं पदाधिकाऱ्यांचं आमच्या महिला सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. थँक्यू. आणि साहेब प्रोटोकॉल मी करू शकत नाही, परंतु आज विशेष निमंत्रण मला या ठिकाणी देण्यात आलं. त्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 17च्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आज सरनाईक साहेबांविषयी गोळे साहेबांनी बरंच काही बोलून गेले. हे जे रंगमंच आहे या ठिकाणी आम्हाला नेहमीच यायची सवय आहे. दरवर्षी आम्ही येतो. बरेच जण ओळखत असतीलच, काही ना काही कार्यक्रम आपला असतो. परंतु मुलं पहिल्यांदा बघतोय. ही मुलं ही देवाघरची फुले असतात आणि मला वाटतं हा चांगला उपक्रम आपल्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. दरवर्षी होतोय. जसं गोळे साहेब बोलले की कुठलेही निवडणुका नाहीत, परंतु आज हा उपक्रम सामाजिक उपक्रम राबवणं यासाठी सामाजिक बांधिलकी जपणं हे सर्व गुणधर्म सरनाईक साहेबांच्या अंगीकृत आहेत आणि तेच आपल्या खाली उतरवतात आणि त्यामुळे आपल्यासारखे चांगले पदाधिकारी या ठिकाणी गोळे साहेब तयार होतात आणि आपला प्रभाग मला वाटतं पुढच्या वेळी निश्चितच जे काही यावर्षी घडलं आहे ते पुढे नक्कीच घडणार नाही. तुम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे बांधणी कराल आणि ही जे सगळी मुलं आहेत त्याला याही पुढे अजून वेगळ्या उपक्रमातून पुढे येण्याचे आपण प्रयत्न कराल. ह्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलता येत नाही मायकर, पण एवढं निश्चित आहे मी बोलतो कमी पण काम जास्त करतो. अशी ओळख मला वाटते सुंदर सरोवरमध्ये आहे माझी. तसेच प्रामुख्याने सुंदर सरोवरमधील सर्व सभासद नंतर जाधव साहेब, प्रथमेश मुंडीवाडकर साहेब किंवा कमलेश साहेब आणि सर्व यंग टीम गणेश पाटील त्यांचे सर्वांचे आभार की ते त्यांनी इनिशिएट घेऊन ही कार्यक्रम राबवला. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री यांच्या आदेशाने त्यांच्या प्रेरणेने
आज निराव गार्डनमध्ये आणि आपल्या सुंदर सरोवर या संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा प्रोग्राम त्यांनी आयोजन केलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं धन्यवाद मानूया. चांगलं आनंद घ्यायचा आहे. प्रवीण प्रकाश पाटील साहेब करतात. त्याचबरोबर संतोष गोविंद साहेबांचा सत्कार आमचे वागचौरे सर हे संतोष गोविंद साहेबांच्या गतीने संतोष गोविंद साहेब हे शिवसेना विभाग प्रमुख आहेत. नक्की मॅडमचा सत्कार करतील. त्याचबरोबर योगेश देवकर साहेब शाखा प्रमुख यांचा सत्कार राजाराम कदम साहेब करतील. शाखा प्रमुख यांचा राजाराम कदम साहेब सत्कार करत आहेत. विभाग संघटक सुजाता कोटिया त्यांचा सत्कार आमच्या बिल्डिंग नंबर 4च्या सर्व मान्यवरांचं सत्कार झालेल्या जोरदार टाळ्या वाजवून आपण सत्कार करूया. राजेश साबळे साहेब उपशहर समन्वयक संघटक यांचा सत्कार अक्षय गजरे करतील. हे सर्व कामामध्ये पुढे असतात. गौरव यादव प्रिया सूर्यवंशी विशाल सोनवणे हर्ष सावंत वेदांशी अनुसरे सारंग साळे आर्यन खतस वेदई खरस स्वराली नागदौडा अनाशिका नागदौडा शुभम पाटील अर्णव पाटील युवराज विश्वकर्मा रिद्धी विश्वकर्मा अनन्या गौड अनन्या गौड गायत्री गौड
ईशान शिंदे, ईश्वरी काटकर, तनुश्री काटकर, अलंकृता यादव, अलंकृता यादव, स्वरा कुलकर्णी, स्वरा कुलकर्णी, मंजिरी काटे, मंजिरी काटे, आरंभरे, आर्यन आरंभरे, आरव, आरव, आरव चव्हाण, क्रिश, अनन्या पाटील, अनन्या पाटील, वेदांत पवार, बंदेकर, आरव बंदेकर, अनंत सायबा, पालव, सारा मिर्गल, सारा मिर्गल, साई मिर्गल, साक्षी मिर्गल, नित्या मिर्गल, मिर्गल परिवार, सर्व मुलांनी शांततेत राहायचंय, सर्वांनी बसून घ्या, सर्व मुलांनी बसून घ्या, त्यांची नावं घेतली जातील, त्याला वेळा मिळणार, सर्वांना वेळा दिल्या जाणार. मुलांना सर्वांना मिळून आप देख रहे हैं मुंबईकर इंडिया टीवी न्यूज, सच के साथ हमेशा, खबर नहीं असर वही।